कळवण तालुक्यातील पिंपळा किल्ला, किल्ला क्रमांक 495 आणि या किल्ल्याच्या निमित्तानं माझे 495 किल्ल्यांची भटकंती पूर्ण झालेली आहे। जय शिवराय, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी नितीन जोरे सर स्वागत करतो आहे। मी आत्ता आलेलो आहे महगाव बुद्रुक या ठिकाणी। पिंपळा गावच्या पुढचं गाव आहे आणि हे आहे पिंपळा म्हणजेच कंडाळा किल्ल्याचं बेस विलेज। याचं लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे तलाव जे आहे माझ्या पाठीमागचं पाझर तलाव, तो तलाव लक्षात ठेवायचा आणि इथूनही त्या तलावाच्या समोरून जाणारी इथे एक घर आहे। त्या घराच्या बाजूनी इथे राहण्याची या ठिकाणी जेवणाची तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर जेवणाची सुद्धा सोय ते करून देतात। आणि याच्या बाजूने जाणारा रस्ता आपला कंडाळा किल्ल्यावर म्हणजेच पिंपळा किल्ल्यावरती घेऊन जातो। जाण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागतात। आपण बघूया आता किती वेळ लागतोय। माझ्यासोबत आहे सुजित आणि सुदेश आणि मी, आम्ही तिघेजण किल्ल्यावरती चाललो आहे। सकाळपासून 2 किल्ले पाहिलेत, आता 3रा किल्ला आहे। सकाळी प्रेमगिरी बघितला, त्यानंतर चौलेर बघितला आणि आजच्या दिवसातला 3रा किल्ला पिंपळा म्हणजेच कंडाळा। आणि या किल्ल्याचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं या किल्ल्यावरती आहे। आपण अनेक किल्ल्यावरती नेडे बघितले असतील, परंतु त्यापेक्षा सर्वात मोठे नेडं या पिंपळा किल्ल्यावरती आहे आणि ते आपल्याला आता बघायचं आहे। ही गुरांची वाट आहे आणि धोपट अशी वाट आहे, त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही असं त्या खालच्या माणसाने, स्थानिक माणसाने आम्हाला सांगितलं आहे। बघूयात आता। 2 छोटे डोंगर चढून आल्यानंतर आपला किल्ला दिसू लागतो। खाली बघा पूर्ण शेती आहे, छोटे छोटे तलाव आपल्याला दिसतील आणि या पठाराच्या पाठीमागे छोटा डोंगर आहे आणि त्यानंतर दिसणारं ते महागाव बुद्रुक हे बेस विलेज आहे। आणि पुढे गेल्यानंतर पिंपळा हे गाव आहे। समोर दिसणारा पिंपळा किल्ला म्हणजेच कंडाळा। समुद्र सपाटीपासून या पिंपळा किल्ल्याची उंची 3700 फूट एवढी आहे आणि टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा। पाणी पण खराब, मला पाणी किती गुरं आहेत बाबाई? गुरं किती सगळी? गुरं किती आहेत? 20-25. 20-25। समोर दिसणारा हा पिंपळा किल्ला म्हणजेच कंडाळा किल्ला आहे आणि आता प्लॅटू संपलेला आहे। आता जो मेन पॅच आहे किल्ल्याचा तो आता आपण चढायला चालू करतो। आता आपण पिंपळा म्हणजेच कंडाळा किल्ल्याच्या नेड्याजवळ पोचतो 1-2 मिनिटात। खूप छान असा हा ट्रेक आहे या किल्ल्याचा। त्या वाटेवरती आता 10 मिनिटाची चढाई राहिली आहे। खाली जे बाबा दिसतात गाया चारणारे, त्यांनी आम्हाला हो रस्ता सांगितला आहे आणि थोडा दम लागला आहे कारण घाईने आलेलो आहे गावापासून। आजच्या दिवसात 3रा किल्ला आहे, रात्रीची झोप नाही, त्यामुळे थोडासा थकवा जाणवतो आहे। हरकत नाही, 10 मिनिटात किल्ल्याच्या नेड्यापाशी असणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं या पिंपळा किल्ल्यावरती आहे आणि ही इथं नेडं आहे किल्ल्याचं। आपण किल्ल्यावर ऑलमोस्ट पोचलो आता। पिंपळा म्हणजेच कंडाळा किल्ल्यावरच्या ह्या 3 टाक्या आहेत। आपण आल्यावर आपल्याला टाक्या बघायला मिळतात आणि बाजूला असलेले नेडं आहे। आपण पहिले उजव्या साईडला जाऊया, इकडे आहे उजव्या साईडला पहिले जाऊया, तिकडचं बघूया आणि मग डाव्या साईडला जाऊया। सुद्धा काही दिवसांनी नेडं तयार होणार आहे। म्हणजे एक प्रकारची आत्ता ही गुफा आहे, आता याला गुफेचा व्ह्यू आहे। बापरे, महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं ते हे आहे। अनेक किल्ल्यांवरती आपण नेडं बघितलं तर राजगड, त्यानंतर मोहनदर,
त्यानंतर रतनगड, अनेक किल्ल्यांवरती आपण नेडं बघितलेलं आहे. किरशाळवाडी किल्ल्यावरती देखील नेडं होतं, आता ते पडलेलं आहे. असे अनेक किल्ल्यावर नेडं आहे, पण हे सर्वात मोठं नेडं आहे महाराष्ट्रातलं. आणि खरं तर ही या ओळख आहे या किल्ल्याची, कंडाळा किंवा पिंपळा किल्ला. आणि स्वप्न होतं आमचं हा किल्ला बघण्याचा. खालून बघितल्यानंतर खरं तर भीती वाटत होती, पण सोप्पा 1 तासामध्ये किल्ल्यावर पोचलो आहे. सुंदर असा हा पिंपळा किल्ल्याचा ट्रेक होता. किल्ल्यावरची गुफा आहे आणि काही दिवसांनी नेडं तयार होणार आहे. तिथून आरपार तुम्हाला दिसत असेल, काही दिवसामध्ये पूर्ण झीज होऊन यातसुद्धा नेडं तयार होणार आहे. दुसरं नेडं आपण बघूया त्या साईडला आहे. पाण्याच्या टाक्या आपण आल्याबरोबर बघितलं आणि नेडं आहे ते आपलं गंमत. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं या पिंपळा म्हणजेच कंडाळा किल्ल्यावरती आहे. आम्ही इथे बनसकतो अशी फोटोग्राफी केलेली आहे आणि व्हिडिओ देखील काढलेले आहेत. आता देवीचं दर्शन घेऊन गड उतार होणार आहोत. खूप छान असा ट्रेक आहे. आजूबाजूला सर्वत्र आपण जर बघितलं तर डोंगर रांग दिसते दोन्ही साईडला. असा हा लोकेशनला हा पिंपळा किल्ला आहे. आणि अनेक या ठिकाणी गुरं किंवा शेळ्या चारण्यासाठी या ठिकाणी गाई शेळ्या चारण्यासाठी अनेक गावातील लोक या ठिकाणी येत असतात. आणि खूप छान असा निवारा या नेड्याच्या निमित्तानं त्यांना होत असतो. बाजूला जे गुफा आहे ते देखील भविष्यामध्ये एक मोठं नेडं होऊ शकतं. हळूहळू ते पण झीज व्हायला लागलेली आहे. वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे जी झीज होते त्यामुळं हे या खडकाला भगदाड पडतं, त्याला नेडं असं म्हणतात. आता आपला हा पिंपळा किल्ला नेडं बघून झालेला आहे. आता देवीचं दर्शन घेऊन आपण गड उतार होणार आहोत. वाजले आता 4, पावणे 5 वाजले, 4:45 झालेले आहेत. एक शेवटचं एक लोकेशन फक्त आपण देवीचं दर्शन घेऊन आपण निघूयात. चलो, वरती देवीकडे जाण्यासाठी हा थोडासा रॉक पॅच आहे, पण ठीक आहे जाऊ शकतो. असं आहे, थोडंसं आहे रॉक पॅच, पण ओके करू शकतो. शेवटी वरती आलेलं आहे. देवीचं मंदिर वरती आहे, पाण्याच्या टाक्या आहेत. आणि त्या पाण्याच्या टाक्यांना निवारा करण्यासाठी असे होल मारले जायचे आणि त्यावर छत टाकलं जायचं, जेणेकरून पाणी खराब होऊ नये. त्यासाठी हे होल मारलेले बरेच किल्ल्यांमध्ये आपल्याला दिसतील. पाण्याच्या टाक्यात 3 ध्वजस्तंभ आहे. देवीचं मंदिर कुठे? कंडाळा देवीचं इथं स्थान आहे. हे कंडाळा देवीचं स्थान आहे इथे. आणि या नावाने या किल्ल्याला कंडाळा, कंडना अनेक नावाने अशा या किल्ल्याला ओळखलं जातं. सुंदर अशी देवीची मूर्ती आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. हे कातळामध्ये कोरलेली मूर्ती आहे देवीची आणि खूप जुनं असं हे देवीचं ठाण आहे. आपण नेड्यामधनं डाव्या बाजूला जर आलात तर या देवीच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकतो. तसं आपल्याला लवकर कळणार नाही, कारण हे बरोबर अपोजिट साईडला विरुद्ध बाजूला आहे. पिंपळा किल्ला आमचा पाहून झालेला आहे. नेडं बघितले, 6 पाण्याच्या टाक्या बघितल्या, त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं. देवीची मूर्ती खूप छान आहे, प्रसन्न करणारी मूर्ती आहे. आणि आता आम्ही गड उतार होतो आहे. या व्हिडिओमधली माहिती आणि हा ट्रेक आपल्याला कसा वाटला आणि आपण जर केला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपला देखील अनुभव कसा होता. या ठिकाणी थांबतो आहे आणि गड उतार होतो आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.